नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? निश्चितच छान असणार। आज आपण गंमत करणार आहोत आणि गंमत करणार आहोत म्हणजे तुम्हाला माहित आहे की गंमत म्हटलं की लगेच तुम्हाला लक्षात येतंय की गंमत म्हणजे आणि ती पण गणिताच्या तासिकेला। निश्चितच याच्यामध्ये देखील आपण गंमत करणार आहोत आणि गणितामध्ये गमतीचाच असा भाग असतो आणि गमतीतून जर गणित शिकलो, हसत खेळत गणित शिकलो तर निश्चितच आपल्याला आनंद होतो आणि त्यामुळे आजच्या तासिकेमध्ये आपण खूप गंमत करणार आहोत। आज आपण शिकणार आहोत गणित आणि गणित मात्र या अगोदर एक छानशी गोष्ट सुद्धा आपण ऐकणार आहोत। गोष्ट सगळ्यांना आवडती की नाही? गोष्ट म्हटली की कोणाला आवडणार नाही असं नाहीच, कारण की तुम्ही तुमच्या आई आजी यांच्याकडून निश्चितच गोष्टी ऐकल्यात। परंतु तुम्हाला असं वाटलं असेल की गणितात आणि गोष्ट थोडंसं वेगळंच वाटलं असायला, आहे की नाही? परंतु आज आपल्याला एक गोष्ट ऐकायची आहे आणि सगळ्यांना तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना? हो, निश्चितच तुम्हाला गोष्ट आवडते आणि आवडतच असणार। मात्र आजची गोष्ट थोडीशी वेगळी आहे। वेगळी म्हणजे गणिताची गोष्ट आणि गणिताची गोष्टीचं नाव आहे राजूची गोष्ट। आता वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात आणि या गोष्टीमध्ये सुद्धा या गणिताच्या गोष्टीतून राजूची काय काय गंमत होती याचं चित्र देखील आपल्याला दिसतंय आपल्या स्क्रीनवर। तर मग आता आहात ना? आणि निश्चितच तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडणार आहे। मात्र आज आपण बघणार आहोत गणिताची गोष्ट। थोडंसं वेगळं वाटलंय आपल्याला, तसं काही नाही। राजूची गोष्ट थोडीशी वेगळी वाटत असली तरी परंतु या गोष्टीमध्ये राजूची आई राजूला काही वस्तू आणायला किराणा दुकानातून सांगते आणि ते चित्रात देखील आपल्याला दिसत आहे। चित्रामध्ये बघा, राजू आणि राजूची आई राजूला काही गोष्टी आणण्यासाठी सांगते। ज्या पद्धतीने आपली आई आपल्याला सुद्धा काहीतरी गोष्टी आणण्यासाठी किंवा कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला सांगत असते मुलांनो। आणि आपण देखील आपल्या आईवडिलांचं, सर्वांचं, वडीलधाऱ्या माणसांचं काम ऐकतो आणि ऐकलं पाहिजे। सगळे ऐकतात ना? निश्चितच आपण ऐकतच असणार। बघा, आईवडिलांची कामं, वडीलधाऱ्यांची व्यक्तीने सांगितलेली कामं ऐकली म्हणजे आपल्याला एक प्रकारे ज्येष्ठांचा मान राखला तर जातोच, पण त्या पद्धतीनं आपल्याला काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात। ज्या पद्धतीनं राजूला दुकानातून काही वस्तू आणण्यासाठी राजूच्या आईनं सांगते, त्याप्रमाणे तुम्हाला देखील तुमची आई सांगते। त्याच पद्धतीनं या चित्रात दाखवल्याप्रमाणे एके दिवशी राजूची आई राजूला काही गोष्टी आणण्यासाठी सांगते। तर बघा, राजूची आई काय सांगते बघा। तर राजू हा किराणा दुकानात सामान आणण्यासाठी राजूची आई राजूला सांगते। आता किराणा दुकान म्हटलं की सगळ्या वस्तू भेटतात। ज्या ठिकाणी आपल्या दररोजच्या नित्योपयोगी ज्या वस्तू आहेत त्या किराणा दुकानात मिळतात आणि त्या दुकानात जाण्यासाठी आई राजूला सांगते आणि राजूला जाताना सांगते, राजू तुला दुकानात आणि 5 किलो साखर आणि 2 किलो शेंगदाणे तुला आणायचे आहे। आणि ते आणत असताना आई एवढीही सांगते की हे करत असताना व्यवस्थितपणे तुला जे मी आज 500 रुपयाची नोट देणार आहे ती सुद्धा सांभाळून तू काय करायची आहे, दुकानात जायची आहे। बघा, आईने एका वेळी म्हणजे राजूला काही गोष्टी आणण्यासाठी सुद्धा सांगितल्या आणि याच्यातून काहीतरी आई निश्चितच राजूला काहीतरी सांगणार आहे। पुढे जी घटना घडणार आहे किंवा गोष्टीचा पुढचा हे राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच कळणार आहे। आणि त्याच्याजवळ 500 रुपयाची नोट दिलेली आहे बघा आणि चित्रात सुद्धा दिसतंय तुम्हाला। आणि या चित्रामध्ये दिसल्याप्रमाणे आपण बघतो की राजू ती आईने दिलेली 500 रुपयाची नोट घेऊन आणि आठवत तो आपली छोटीशी त्याच्या घरात असलेली जी छोटीशी सायकल आहे, ज्या पद्धतीने तुमच्याकडे देखील असू शकते, त्या पद्धतीने ती सायकल घेऊन, छोटीशी सायकल घेऊन किराणा सामान आणण्यासाठी निघतो आणि लगेच त्याच्या लक्षात येतं, अगं आई, माझ्याजवळ तर पिशवी पाहिजे आता, कारण की साखर आणि शेंगदाणे आणायचे म्हटलं तर मला तर पिशवी पाहिजे। आणि जाता जाता आईला एवढं देखील राजू म्हणतो, आई मी किराणा सामान आणणार, परंतु माझी एक अट आहे मात्र। काय अट आहे बाळा तुझी? अशी आई, राजूची आई लगेच राजूला म्हणते। त्यावेळी राजू म्हणतो, आई काही नाही, मी मात्र माझ्या मित्रांसोबत खेळायला जाणार आहे आणि तुला मला खेळायला जाऊ द्यावं लागणार। काही हरकत नाही राजू, लगेच आईने उत्तर दिले। खेळायचं नाव म्हटलं की लगेच राजू तयार झाला। नक्कीच तू खेळायला जाऊ देणार ना मला? नक्कीच राजू, परंतु तू अगोदर काय कर, किराणा सामान आण आणि नंतर मात्र तुला मी निश्चितच जाऊ देणार खेळायला, परंतु त्या अगोदर तू हे माझं काम करायचं। लगेच राजू आनंदाने निघाला आपली छोटीशी सायकल घेऊन, थोडंसं गाणे पुटपुटत, थोडेसे गाणे म्हणत
की काय काय सांगितले ते सुद्धा आठवत होता, की शेंगदाणे सांगितले, साखर सांगितली, या अशा पद्धतीने चालला. आणि असं करता करता बरोबर तो किराणा दुकानाच्या तिथे येतो. लगेच किराणा दुकानाच्या जवळ गेल्यानंतर किराणा दुकानाच्या तिथं सायकल, आपली छोटीशी सायकल लावतो, स्टँडला लावतो. ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा छोटी छोटी मुलं खेळता खेळता सायकल स्टँडला लावतात, लगेच काहीतरी वस्तू आणण्यासाठी, काही चॉकलेट, काही वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी जातात. त्याच पद्धतीने लगेच राजू किराणा सामान आणण्यासाठी त्या दुकानाच्या समोर सायकल लावली. लगेच किराणा दुकानदार म्हणाला, अरे राजू, आज तू कस काय, आज दुकानात कस काय तू? लगेच राजूला वाटलं, नाही काका, तसं काही नाही. नाही, निश्चितच तुला काहीतरी घ्यायचं असणार. तू आई बाबांकडून काहीतरी निश्चितच काय घेतले असणार, पैसे, आणि काहीतरी तुला काहीतरी वस्तू, चॉकलेट किंवा कोणती तरी वस्तू तुला घ्यायची आहे. आज मात्र काका मी चॉकलेट वगैरे घ्यायला आलेलो नाही. मग आणि नेहमी तर आई किंवा बाबा येतात तुझे दुकानामध्ये, आज तू कसा आलास? नाही, आज आईने मला काम सांगितले आणि मलाही वाटले की आई वडिलांचे काम ऐकले पाहिजे. वाटतंय की नाही तुम्हाला सुद्धा? हो, निश्चितच. आणि राजूनं खरोखर एक आज्ञाधारी मुलासारखं काम ऐकलेलं असतं आणि दुसऱ्यांना सुद्धा आदर्श देण्यासारखं ते काम असतं. आणि लगेच मग दुकानदाराने विचारलं, ठीक आहे ठीक आहे राजू, तू आलास ना, खूप छान वाटलं, कारण की आता तुला सवय झाली पाहिजे. हो काका, आज आईने मला किराणा दुकानात जाण्यासाठी सांगितले आणि मी आलो. काही हरकत नाही राजू, काही वस्तू घ्यायच्यात का तुला? हो काका, मला निश्चितच घ्यायच्या आहेत. मला सांगा की मला आता 5 किलो साखर घ्यायची काका, आणि 2 किलो शेंगदाणे देखील घ्यायचे आहे. मला अगोदर मात्र सांगा की शेंगदाण्याचा भाव काय आहे आणि साखरेचा भाव काय आहे, ते मला अगोदर सांगा. काही हरकत नाही राजू, तू पहिल्यांदाच आलास, परंतु तरी देखील तुला हे माहिती असणं आणि तू हा प्रश्न विचारतोयस म्हणजे निश्चितच तुला अभ्यास, तुझ्या शाळेत सुद्धा तुला या गोष्टीची माहिती असावी. हो, आता साखरेचा भाव आहे 42 रुपये आणि शेंगदाण्याचा भाव आहे 100 रुपये किलो, असे दुकानदाराने भाव सांगितले. म्हणजे असे किराणा दुकानदार म्हणाला. तेव्हा राजू म्हणाला, मला 5 किलो साखर आणि 2 किलो शेंगदाणे द्या काका. तेव्हा दुकानदाराने राजूला 5 किलो साखर आणि 2 किलो शेंगदाणे मोजून दिले. आणि त्यानंतर लगेच राजूने आपल्या त्या दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली, की जी नोट कोणी दिली होती? आईने दिली होती. कशासाठी? किराणा सामान आणण्यासाठी. आणि त्यानंतर दुकानदाराने जी 500 रुपयाची नोट दिली होती, त्या दुकानदाराने मग नंतर 90 रुपये मात्र त्या आपल्या राजूला परत केले. त्यानंतर तशाच आनंदामध्ये साखर आणि शेंगदाणे घेऊन तो राजू घरी आला, सायकलीवरच आला. त्यानंतर लगेच आल्या आल्या, आई मी आलो असं म्हणताच लगेच आई म्हटली, आलास का बाळा तू? हो आई, मी आलो, आणि आता हे घेऊन टाक बरं, आता हे जे आणलेलं सामान घे आणि हे 90 रुपये दिलेले ते पण घेऊन टाक. आई म्हणाली, बाळा ठीक आहे, इतकी घाई करू नकोस, मी तुला खेळायला निश्चितच सोडणार आहे, तू जाणार पण आहे खेळायला तुझ्या मित्रासोबत, परंतु अगोदर मला तुला काहीतरी प्रश्न विचारायचे आहे. काय ग आई, तू नेहमीच असं करते, असं जमणार नाही, मला तुला खेळायला जाऊ द्यावं लागेल. बर, काही हरकत नाही. आता मला सांग, दुकानदार काकाने तुला किती रुपये वापस दिले? आई 90 रुपये वापस दिले. मग काकांना तू विचारलं का की मी तुम्हाला 500 रुपयाची नोट दिली? आणि तेव्हा हो, त्यांनी मला सांगितलं 42 रुपये प्रमाणे 5 किलो साखरेचे 210 रुपये झाले आणि 100 रुपये किलो प्रमाणे 2 किलो शेंगदाण्याचे 200 रुपये झाले. हो बरोबर. मग 210 आणि 200 याची बेरीज झाली 410. आणि मग आता 500 रुपयाची नोट तू दिली होती की नाही? मग 500 रुपयाची नोट दिल्यानंतर त्या दुकानदार काकांनी मला 90 रुपये परत केले. हो बरोबर, तुझ्याकडे 90 रुपये शिल्लक राहिले. परंतु राजू, तुला तर खेळायला मी जाऊ देणार आहे, परंतु आता याच्यातून तू काही शिकला का? नाही आई, मला तर काहीच समजलं नाही. बघा, तुम्हाला चित्रात सुद्धा राजू दिसला, आई, नंतर दुकानदार हे देताना सगळं. आता आईने विचारले, मी तुला ही सगळी आता ही गोष्ट सांगितली होती, म्हणजे तुला किराणा वगैरे आणायचं सांगितलेलं होतं, आता मला सांग की आता याच्यातून तू काय शिकलास? नाही आई, मला अजूनही कळलं नाही. अरे बाळा,
तुला मी जेव्हा 500 रुपयाची नोट दिली आणि तू दुकानदाराकडे गेला आणि तुला मी जे सांगितलेलं होतं, काय सांगितलं होतं, साखर 5 किलो आणि शेंगदाणे 2 किलो. याच्यामध्ये तुला लक्षात आलं का, याच्यात तू गणित सुद्धा शिकलास? हो आई, आता लक्षात आलं. आणि तू का बरं पाठवलं मला आज दुकानात हे देखील कळालं. आणि मी असंच आता तुझं ऐकणार आहे. आणि निश्चितच, आणि तू अशा पद्धतीने मला एकदम गणिताचं सुद्धा सांगितलं आणि मला आता खेळायला सुद्धा मिळणार. खूप छान. आणि या पद्धतीनेच आता ज्या पद्धतीने बालमित्रांनो राजूच्या आईने राजूला ज्या पद्धतीने गोष्टीच्या रूपानं एक प्रकारे शाब्दिक गणित आणि अंकगणित याची माहिती दिली आणि खेळण्याद्वारे किंवा एखाद्या वस्तू सांगितली, किराणा, अशा वेगवेगळ्या वस्तू तुम्ही हे करू शकतात की ज्याच्यातून आपल्याला कळू शकतं. तर आजच्या तासिकेमध्ये आपण शाब्दिक उदाहरणं कशी करायची याची माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करायची आहे. आता तयार आहात ना सगळे? निश्चितच राजूची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला गणित शिकण्यासाठी निश्चितच आवडणार आहे. आणि बघा, आता आपल्या स्क्रीनवर एक गणित देखील येत आहे आणि त्या गणिताचं बघा, आता ते गणित मी सुरुवातीला वाचणार आहे. बघा, रुपालीने त्यांच्या शेतात 312 आंब्याचे आणि बदामाचे 436 झाडे लावली आहेत. तर तिने एकूण किती झाडे लावली? बघा, आता तुम्हाला अगोदर बेरीज वगैरे येते हे समजूनच आता आपण शाब्दिक गणिताकडे येतोय आणि सुरुवात आपण 3 अंकी गणितापासून करतोय. बघा, आपल्या स्क्रीनवर देखील दिसतंय. आंबे सगळ्यांनाच आवडतात की नाही? रुपालीने देखील तिच्या शेतामध्ये 312 आंब्याचे आणि बदामाचे 436 झाडे लावली आहेत. तिने एकूण किती झाडे लावली आहेत? बघा, ज्यावेळी आपण शाब्दिक उदाहरणे सोडवतो त्यावेळी गणितात नेमकं काय सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो ते माहीत असणं आवश्यक आहे. बघा, याच्यामध्ये या गणितामध्ये नेमकं काय आहे? रुपालीने त्यांच्या शेतामध्ये 312 आंब्याचे झाडे, त्यानंतर बदामाचे किती? 436 झाडे अशी लावली. आता त्याची मांडणी कशी करायची? तर आपल्या स्क्रीनवर दिसतंय. बघा, आता स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की एकक, दशक आणि शतक हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर बघा, 312 या संख्येमध्ये जर आपण बघितलं तर 3 ही संख्या ही कोणत्या स्थानी आहे बरं? हो, निश्चितच अगदी बरोबर, शतक स्थानी आहे. आणि 1 कोणत्या स्थानी आहे बालमित्रांनो? हो का, बरोबर, दशक स्थानी. आणि 2 एकक स्थानी, अगदी बरोबर. आणि त्याच पद्धतीने बालमित्रांनो 436 देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे कोणत्या स्थानी आहे, कारण की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलंय ना? दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती. आता उदाहरणार्थ 436 आहे, याची दर्शनी किंमत किती? 436. परंतु त्याची स्थानिक किंमत बघा, आता 4 ची स्थानिक किंमत कोणत्या स्थानी आहे? शतक स्थानी. आणि 3 कोणत्या स्थानी आहे? दशक स्थानी. आणि 6 किती स्थानी आहे? कोणत्या स्थानी आहे? तर एकक स्थानी. आता 4 हा जर शतक स्थानी आहे म्हणजे शतक म्हणजे 100, मग 100 गुणिले 4 म्हणजे 400, याची किंमत आली 400. आणि 3 याची दशक स्थानी हे आहे स्थान, म्हणजे याची झाली 30, कारण दशक म्हणजे 10 आणि 6 म्हणजे एकक स्थान. बघा, अशा पद्धतीने आपल्याला एकक, दशक आणि शतक याची ओळख झाल्यानंतर, दोन्ही अंकाची झाल्यानंतर आता आपल्याला हे जे गणित आहे शाब्दिक गणित ते आपल्याला सोडवायचं आहे. बघा, आता सगळे आपण स्थान बघितलेले आहे. आता या स्थानानंतर आता आपल्याला एक एक पद्धतीने बघा, 2 हे कोणत्या स्थानी आहे? 3 आपण बघितलं सगळ्यांचं. 2 हे कोणत्या स्थानी होतं? तर एकक स्थानी होतं 312 मध्ये. आणि त्यानंतर आपण 436 ची सुद्धा ज्या पद्धतीने विस्तारित रूप करतात त्या पद्धतीने 400 अधिक 30 अधिक 6 असं या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता आपण बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत. आता सर्वप्रथम कोणत्या याच्यापासून आपण सुरुवात करायची? तर एककापासून. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एककापासूनच का करायची? वाटतो ना प्रश्न, आपण शतकापासून का नाही करायची? तसं नाही बालमित्रांनो, गणिताचा देखील एक नियम आहे आणि त्या पद्धतीनं एककापासूनच आपल्याला बेरीज हो, कोणतंही गणित हो, वजाबाकी हो, ह्याची सुरुवात करावी लागते. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत? आता एकक स्थानचे अंक ज्याप्रमाणे 312 याच्यातील एकक स्थाने आहेत 2 आणि 436 मध्ये आहेत 6, यांची आपण सर्वप्रथम काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत.
तर मला सांगा पाहू 2 अधिक 6 म्हणजे किती? बरोबर, छान, 8. आता दशकाच्या स्थानावर जा बरं. आता दशक स्थानी किती आहेत? 1 अधिक 3. काय होईल? याचं उत्तर काय सांगा बरं तुम्ही. बरोबर, 1 अधिक 3 बरोबर 4. येतंय बरं तुम्हाला आणि तुम्हाला छान पद्धतीने तुम्ही करतायत. आता शतक स्थानावर जा. आता शतक स्थानी कोणता अंक आहे? 3 अधिक 4. आता याचं उत्तर काय येणार आहे? 7. 3 अधिक 4 म्हणजे 7. आता हे तिन्ही आकडे एकत्र लिहा. हे जे तिन्ही अंक आहेत ना ते एकत्र लिहा. बघा, शतकाच्या जागी काय आलंय उत्तर आपलं? 7. दशकाच्या स्थानी काय आलंय? 4. आणि एककाच्या जागी काय आलंय? 8. आता याला जर एकत्र लिहून काय होतात बघा? 748. म्हणजेच 312 अधिक 436 बरोबर उत्तर आलंय 748. म्हणजेच रुपालीने एकूण 748 झाडे लावली. सोपं आहे की नाही? आणि निश्चितच तुम्हाला देखील येणार. सोपे आहेत गणित. आणि तुम्हाला असं वाटत असेल की गणित अवघड आहे. अवघड नाही, खूप सोपं आहे. अरे वा, तुम्ही तर खूप हुशार झालात. हे सगळं गणित सुद्धा तुम्हाला समजलंय. तुमचे सगळ्यांचे हात वरती दिसत आहेत मला. आता आणखीन एक उदाहरण आपण बघणार आहोत. आता हे उदाहरण बघा. आता पहिले सर्वप्रथम मी गणित वाचणार, कारण की बघा शाब्दिक उदाहरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला गणित वाचणं महत्वाचं आहे. कारण की शाब्दिक गणितामध्ये ज्याप्रमाणे अंकात आपण फटकन गणित करू शकतो, परंतु शाब्दिक गणितामध्ये सगळ्यात प्रथम सुरुवात करायची ती काय करायची आहे? तर तुम्हाला गणित वाचायचंय. तर बघा, मी गणित सुरुवातीला वाचतोय. अरबाज आणि राजू दोघे मित्र. ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा छान पद्धतीने तुमची मित्रमंडळी असणार, त्याच पद्धतीने एकदा ते बाजारात जातात. त्यावेळी एका दुकानात अरबाज 425 लिटर पाणी भरता येईल एवढी एक पाण्याची टाकी खरेदी करतो. बघा, राजू देखील 512 लिटर पाण्याची टाकी पाणी भरता येईल अशा 2 पाण्याच्या टाक्या खरेदी करतात. बघा, एखाद्या पाण्याची थोडीशी टंचाई असू शकते किंवा घरी सुद्धा आवश्यकता असू शकते. अरबाज आणि या दोघा मित्रांनी बघा त्या बाजारात जाऊन काय आणलेले आहेत? 2 पाण्याच्या टाक्या आणल्यात. एका जी टाकीची जी आकारमान आहे की ज्याच्यामध्ये किती लिटर पाणी मावतंय? 425. आणि दुसऱ्यामध्ये किती मावतंय? 512. आणि अशा 2 टाक्यांमुळे आता ह्या 2 टाक्या खरेदी केल्यात, तर दोन्ही टाक्या मिळून एकूण किती लिटर पाणी साठवून ठेवता येईल सांगा पाहू. बघा, आता तुमच्या स्क्रीनवर देखील दिसतंय बघा. 425 अधिक 512. आता सुरुवातीला जसं रुपालीचं गणित मी सांगितलं होतं त्याच पद्धतीने आता हे सोडवायचंय तुम्हाला. बघा, आता प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगायची गरज नाही. 425 मध्ये बघा, 425 मध्ये 4 कोणत्या स्थानी आहे? बरोबर, शतक स्थानी. आणि 2 दशक स्थानी आणि 5 आहे एकक स्थानी. त्याच पद्धतीने 512 देखील आहे. निश्चितच तुम्हाला समजलं असणार. आता मला सांगा, 425 अधिक 512 कसं करायचं बरं आता हे गणित? रुपालीचं जसं आपण गणित सोडवलं होतं, जे मी अगोदर उदाहरण सांगितलं त्याच पद्धतीने सोडवायचं. एककापासून सुरुवात करायची. बघा, स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. सर्वप्रथम एककापासून सुरुवात करा. 5 अधिक 2 बरोबर किती होता? बरोबर, अगदी बरोबर, 7. आता आपण जाऊ दशकाच्या स्थानी. आता दशक स्थान दिसतंय तुम्हाला. त्याच स्थानी कोणतं आहे? 2 अधिक 1 बरोबर किती आलंय? अगदी बरोबर. मुलं तुम्ही फारच हुशार आहात. 2 अधिक 1 केला तर 3 येतंय. आता जायचंय आपल्याला शतकाच्या स्थानी. बघा, दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. 4 अधिक 5 किती येईल बरं? बरोबर, 4 अधिक 5 बरोबर 9. खूपच छान, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे. आता बघा, हे तिन्ही संख्या एकत्र लिहा. तुम्हाला दिसतंय बघा, शतकाच्या जागेवर शतक लिहा, 9 दशकाच्या जागेवर 3 लिहा आणि एककाच्या जागी 7 लिहा. बघा, आता ही संख्या काय झाली बघा, कोणाला सांगता येईल? अरे वाह, अगदी बरोबर, 937. म्हणजे 425 अधिक 512 बरोबर 937. एकदम छान. तुम्ही खूपच झटपट शिकत आहात बघा. खूप लवकर शिकतायत तुम्ही. आणि तुमचा हा गणितातला जो आनंद आहे शिकण्यामध्ये, खरोखरच तुम्हाला निश्चितच पुढे गणिताची आवड निर्माण करणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, गंमत आली आहे ना आजच्या तासिकेमध्ये. कारण की अगोदरच मी सांगितलं होतं की
आजच्या तासिकेमध्ये आपल्याला गंमत करायची, हसत खेळत आपल्याला गणित शिकायचं आहे. आता ही छानशी वस्तू आपल्या समोर दिसते बघा, याला म्हणायचं संख्येचा पासा. ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या सापशिडीमध्ये ज्याप्रमाणे हे असतं की नाही सोंगटीसारखी, त्याच पद्धतीने एक छानसा आपण आता या गणिताच्या तासिकेमध्ये एक पासा तयार केलेला आहे. त्याचं नाव आहे संख्येचा पासा. आणि या संख्येच्या पास्यापासून आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं हे बघायची आहेत. तयार आहात ना आपण? निश्चितच. तुम्हाला खेळ म्हणला की खूपच आवडतंय आणि गणितामध्ये खेळ म्हणलं तर खूपच छान. आणि गणितामध्ये खेळ असला, गंमत असली की गणित आपल्याला बोर देखील होत नाही, हो की नाही? हो, तुमच्या आवाजावरून लक्षात येतंय. तर बघा, सुरुवातीला आपल्याला या संख्येच्या पास्याची थोडीशी ओळख करून घ्यायची, कारण की कोणताही खेळ खेळायचा तर त्याची ओळख होणं हे महत्त्वाचं आहे. कारण की लगेच खेळ सुरू करणं हे योग्य नाही. तर बघा, आता ही जी आकृती दिसते तुम्हाला, हा काय आहे? एक घनाकृती आहे, चौरस आहे, घन आहे, क्यूब आहे इंग्रजीत त्याला म्हणायचं. तर याच्यावर काही अंक दिलेले आहेत बघा. आता इथं तुमच्या स्क्रीन समोर दिसतंय. तर पहिला अंक तुम्हाला कोणता दिसतोय? 1. आणि बघा आता किती दिसत आहेत? 3. त्यानंतर बघा आता हे किती दिसत आहेत? 2. बरोबर. आणि बघा आता हे किती आहेत? 6. त्यानंतर बघा हे 5 देखील आहे आणि शेवटी बघा 4 देखील आहे. म्हणजे 1 ते 6, कारण की आपल्याला माहित आहे क्यूब म्हणजे घनाला किती हे असतात बाजू? 6. आणि त्या पद्धतीनं या पूर्ण या पाश्याला किती आहे? संख्येच्या पाश्याला 6 अंक लिहिलेले आहेत आपण. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बघा आता तुम्हाला वाटलं असेल की नुसते अंक लिहिलेत, मग काय करायचं बरं? खूप काही वाटलं की नुसतंच लिहिले का अंक उजळणीन? तसं नाही बरं. तर याच्यातून आपल्याला काही संख्या तयार करायच्या आहेत आणि हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला 2 जण हे आवश्यक आहेत. 2 घेऊ शकतात किंवा 2 विद्यार्थी किंवा 3 आपल्या पद्धतीप्रमाणे. तर आपण काय करणार आहोत? या खेळाची माहिती मी तुम्हाला सांगितली. मग सुरुवातीला काय करायचं? हा जो आहे हा संख्येचा पासा, आता इथं जास्त मला हे करता येणार नाही, परंतु तो असा खाली बरोबर आपल्या याच्यावर असा ज्या पद्धतीने आपण सोंगटी टाकतो त्या पद्धतीने टाकायचं, जसं उदाहरणार्थ टाकलाय. आणि टाकल्याबरोबर हा जो वरचा अंक आलाय तो कोणता दिसतोय? 1. म्हणजे पहिला अंक तुम्हाला मिळाला 1. परंतु त्याचा सुद्धा नियम लक्षात ठेवायचा की जो पहिला आला तो कोणत्या स्थानावर ठेवायचा? तर तो ठेवायचा तुम्ही पहिल्यांदा एकक स्थानी, त्यानंतर दशक स्थानी, नंतर शतक स्थानी आणि नंतर ठेवायचे तुम्हाला त्या पद्धतीने 1000, 10,000 आणि लक्ष. आता हे लक्षापर्यंत तुम्हाला म्हणजे लाखापर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे? याच्यात अंक लिहिता येणार आहे. आता लक्ष म्हणायचं नाही बरं का, आता लाख म्हणायचं, कारण की 1 लाख असं म्हणायचं. लक्ष हे म्हणणं आता बंद केलेलं आहे. आता आपण संख्येचा पासा बघितला आणि हा खेळ कसा खेळायचा आहे ते देखील आपण बघितलं. चला पाहूया. मग आता आपला रामने जो अंक आलाय रामाचा तो कोणता आलाय? 3418. बरोबर. आणि दुसरा? अगदी बरोबर, 3124. आता बघा, आता हे 2 अंक आपल्याला मिळालेले आहेत. तर याची काय करायची? आपल्याला आता बेरीज करायची आहे. आता तुम्ही इथं बेरीज करू शकता, वजाबाकी करू शकतात. त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने हे गणित गुणाकार करू शकता, भागाकार करू शकता. तुमच्या पद्धतीने आता तुम्हाला कसा हा संख्येचा पास्याचा उपयोग करायचा ते बघायचं. परंतु याच्यात मात्र आपल्याला काय करायची आहे? बेरीज. बघा आता तुम्ही बरोबर उत्तर दिलंय. आता बघा, आता याची बेरीज करायची आपल्याला. सुरुवातीला एककापासून सुरुवात करू आपण. 8 + 4 किती येतात बरं? अगदी बरोबर, किती? 12. आणि आता या 12 मधले आपल्याला एकक स्थानी असलेले 2 खाली ठेवा. बघा अगदी छान. 8 + 4 बरोबर 12. बरोबर उत्तर दिलेत आपण. आणि या 12 मधील 2 खाली ठेवायचे. म्हणजे कोणत्या स्थानी ठेवायचे? एकक स्थानी. आणि 1 जो आहे तो पुढे घेऊन जायचा आहे, त्याला कॅरी ओव्हर म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे पुढच्या याच्यामध्ये आपल्याला 1 दशकाच्या ठिकाणी द्यायचा आहे. आता दशकाच्या स्थानाकडे पाहू. 1 + 2 किती झाले? 3. आणि बघा 1 पुढे नेलेला जो आहे तो सुद्धा धरायचा आहे बरं का, विसरायचं नाही. किती झालेत मग? 3 + 1 किती झाले?
बघा अगदी बरोबर 4. आता आपण जाऊ शतकाच्या स्थानाकडे. बघा शतक स्थानी आहेत बघा किती आहेत बघा 4 अधिक 1 बरोबर किती झाले 5. 3 अधिक 3 बरोबर 6 आणि बरोबर आता याचं उत्तर आलेलं आहे बघा 6542. बरोबर अगदी बरोबर. आणि तुम्ही देखील या पद्धतीनं असे गणित करायचे आहेत. बघा आता छानशी एक छोटीशी आपण राजूची गोष्ट बघितली, त्याच पद्धतीने आता अजून एक छोटीशी गोष्ट आपल्याला एक चित्रकथेच्या रूपाने आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. बघा आता या गोष्टीमध्ये बघा आणि ती गोष्ट देखील आपल्याला बघायची आहे. त्या अगोदर आता बघा या गोष्टीमध्ये आहे राहुल आणि समृद्धी. ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बघा काही गोष्टींची मागणी करतात, त्याच पद्धतीने या राहुलने आणि समृद्धीने तुम्हाला चित्रात देखील दिसतंय बघा. राहुलने काय घेतलेलं आहे राहुलच्या समोर बघा टोपी वगैरे घातलेली छान पद्धतीने, हो ना. हां आणि खूप आनंदात आहे बघा तो. आणि त्यांनी घेतलाय पंखा आणि चित्रात देखील दिसतंय बघा. आता समृद्धी ज्या पद्धतीने राहुलने कोणती तरी वस्तू घेतली, त्याच पद्धतीने आता समृद्धीला निश्चितच अभ्यास करायचा असेल, करायची आवड असेल, नाहीतरी काहीतरी गोष्टीसाठी तिनं मात्र टेबल घेतलाय. एखाद्या दिवस तिचं नियोजन असू शकतंय की बाबा आपल्याला वाढदिवसाच्या वेळेस आपला केक आपल्या या टेबलवर ठेवायचा आहे, हो की नाही, जसं तुम्हाला वाटतंय. अगदी बरोबर. आणि या दोघांनी मिळून देखील या बघा या चित्रामध्ये या दोघांनी देखील खरेदी केली. आता सांगा राहुलने 4235 रुपयाची खरेदी केली, तो घेतला पंखा आणि समृद्धीने घेतलाय बघा 3543 रुपयाचा टेबल छोटासा. त्याच्यावर ती लॅपटॉप ठेवू शकते, तिला वाटलं तर वाढदिवसासाठी केक देखील त्याच्यावर ठेवू शकते तिच्या पद्धतीने, किंवा अभ्यासही करू शकते. चला सुरुवात करूया. आता आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतंय बघा. सुरुवात आपल्याला नेहमीप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे बालमित्रांनो, एककापासूनच करायची आहे. बघा एकक स्थानी कोणते अंक आहे, अगदी बरोबर 5 अधिक 3. आता काय येणार बरं उत्तर, करा थोडासा विचार. अगदी बरोबर. हे तर तुम्हाला पहिलीलाच झालेलं आहे, परंतु मला विचारणं तर भाग आहे की नाही. अगदी बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8. आता दशकाच्या स्थानावर आपल्याला जायचंय. आता दशक स्थानी काय आहे बघा बरं, 3 अधिक 4. अगदी बरोबर. आता याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. आता याचं उत्तर काय बरं, कोण सांगणार, हो अगदी बरोबर 7. त्याचं उत्तर 7 आलंय. आता शतक स्थानावर जा. आता काय आहे 2 अधिक 5 काय होईल बरं, बरोबर 2 अधिक 5 बरोबर 7. आणि आता हजार स्थानी जा. 4 अधिक 3 काय होईल बरोबर याचं उत्तर, अगदी बरोबर 7. खूपच छान. सर्व मुलं अगदी छान. आणि तुम्हाला गोष्टीमुळे हे गणित देखील समजलंय. बघा आता याचं उत्तर काय देता येतंय, कोण वाचणार बरं, अगदी बरोबर 7778. छान, एकदम छान. आज तुम्हाला गोष्टीतून गणित आणि हसत खेळत गणित खूपच छान समजलंय. चला आता याच पद्धतीनं आपल्याला काही पुनरावलोकन देखील करायचं आहे या तासिकेमध्ये. आता तुमच्यासाठी काही सराव प्रश्न देखील आहेत. आता मी थोडक्यात तुम्हाला फक्त हिंट देणार आहे, म्हणजे थोडीशी माहिती देणार आहे, क्लू देणार आहे, आणि तुम्ही मात्र त्या पद्धतीनं गणित सोडवायचं आहे. तर पहिलं गणित आहे तुमच्यासाठी बघा, स्क्रीनवर देखील दिसतंय. शंकर मोटरसायकलने मित्राकडे गेला. निघताना मोटरसायकलच्या किलोमीटरच्या दर्शकावर, म्हणजे जे दिसतंय की नाही त्याच्यावर, मीटरवर, त्याच्यावर अंक होता 19,235 ही संख्या होती. आणि मित्राकडे पोहोचला तेव्हा शरदच्या मोटरसायकलच्या किलोमीटर दर्शकावर होते 19,301. दोघांच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत बरं का, लक्षात ठेवा. शंकरच्या मीटर जे होतं गाडीवरचं मोटरसायकलचं ते होतं 19,235 आणि शरद जो की त्याचा मित्र याच्यावर होतं मीटरच्या याच्यावर दर्शकावर होतं 19,301. ते स्क्रीनवर देखील दिसतंय तुम्हाला बघा. स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला 10,000, हजार, शतक, दशक, एकक स्थानी कोणकोणते अंक आहेत ते देखील तुम्हाला दिसत आहेत. आणि याच्यानंतर आता हे जी संख्या आहे 19,235 आणि त्याच्यानंतर 19,301 याची आता आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. कारण की एकूण म्हटलं की लक्षात ठेवायचं, तर याची बेरीज आली बघा 38,536. बघा
38,536 दोन्ही मिळून इतके किलोमीटर त्यांच्या दोन्ही मोटरसायकल चालल्या. छान वाटलंय की नाही? खूप छान. आता याच्यानंतर अजून सरावासाठी मी एक गणित देणार आहे. बघा आपल्या स्क्रीनच्या समोर दिसतंय. जेनीने एका दुकानातून 1/2 किलोग्रॅम बर्फी आणली. बर्फी सगळ्यांना आवडते की नाही? त्याच पद्धतीने 1/2 किलोग्रॅम बर्फी आणली. अर्धा किलोग्रॅम चिवडा आणला, 1/2 किलोग्रॅम शेव आणले आणि 1/2 किलोग्रॅम जिलेबी घेतली. सगळ्यांना हे आवडीच्या गोष्टी वाटतायत ना तुम्हाला? हे स्क्रीनवर देखील दिसतंय बघा. एकूण किती वजनाचे सामान घेतले? बघा याच्यामध्ये पाव, अर्धा किलो, नंतर पाव, पाऊण याची ओळख निश्चितच आपली अपूर्णांक या घटकात झालेलीच आहे. 1/2 किलो म्हणजे 250 ग्रॅम. बरोबर. आता मला सांगा अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती? अगदी बरोबर 500 ग्रॅम. आणि 1/2 किलो म्हणजे पुन्हा अगदी बरोबर किती? 250 ग्रॅम. आणि 1/2 किलोग्रॅम म्हणजे किती? स्क्रीनवर देखील दिसतंय किती? 750 किलोग्रॅम. अगदी बरोबर. आता ह्या सगळ्या याची बेरीज म्हणजे पहिल्या गणितामध्ये आपण 2 अंक होते आपली संख्या, परंतु याच्यामध्ये आपल्याला अनेक संख्यांची बेरीज देखील करायची आहे. बघा इथं हजार, शतक, दशक, एकक स्थानी जे जे अंक आहेत ते आपल्याला स्क्रीन समोर दिसत आहेत. आता या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. सगळे अंक दिसत आहेत आपल्याला. बघा आली एका बेरीज करतायत ना? बघा याची बेरीज किती आली दिसते? कोण सांगणार? अगदी बरोबर 1750 ग्रॅम. बरं मला सांगा मग आता किती किलो आणि किती ग्रॅम झालेत? अगदी बरोबर 1 किलो 750 ग्रॅम. हे याचं उत्तर. म्हणजे इतकी सगळी खरेदी केली. त्यानंतर एक सरावासाठी एक शेवटचं आपण एक गणित पाहणार आहोत. बघा आपल्या स्क्रीन समोर सुद्धा दिसतंय. अजयने एका बँकेमध्ये 18,000 रुपये आणि दुसऱ्या बँकेमध्ये 15,000 रुपये ठेवले. तर त्याने बँकेमध्ये एकूण किती रुपये ठेवले? ज्यावेळी शाब्दिक गणितामध्ये एकूण असा शब्द येतो ना, त्यावेळी लक्षात ठेवायचं की या गणितामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे. एकूण, बरोबर, एकत्र असे शब्द येतात ना, तर त्यावेळी लक्षात ठेवायचं. आता बघा अजयने एका बँकेत 18,000 स्क्रीनवर देखील दिसत आहे तुम्हाला, आणि दुसऱ्या बँकेत किती ठेवले? 15,000. आता बघा आता याच्यामध्ये आपली जी संख्या आहे ती 5 अंकी आहे. बघा याच्यामध्ये 18,000 जे आहेत, तर बघा जे एकक स्थानी आहे तिथे किती आहे? 0 आहे. दशक स्थानी किती आहे? 0 आहे. आणि शतक स्थानी किती आहे? 0 आहे. आणि पुन्हा हजार स्थानी किती आहे? 8. आणि 10,000 स्थानी आहे 1. हे झालं अजयने एका बँकेत. त्याच पद्धतीने 15,000चं देखील आहे. आता मला सांगा हे सगळं जे गणित आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचंय. तुमच्यासाठी काही सेकंद मी देणार आहे. तुम्ही उत्तर सांगायचंय. काय उत्तर आलं बरं? अगदी बरोबर 33,000. अगदी बरोबर. सगळ्यांना आता हे शाब्दिक उदाहरणं निश्चितच चांगल्या पद्धतीने समजतायत. आणि याच पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायचे आणि उत्तरं द्यायची. आज तुम्ही खूप छान शिकलात. तुम्हाला आजची पद्धत देखील आपली गणिताची हसत खेळत गणिताची पद्धत खूपच आवडलेली आहे. गणित शिकणं म्हणजे केवळ असा बोर होण्यासारखं नाही. आज आपण हसत खेळत अशा पद्धतीनं काय केलेलं आहे? गणित शिकलेलो आहे. परंतु आता सगळं काही आपण शिकलोय, बरोबर. आता काही आपल्याला स्वाध्याय देखील द्यायचे आहेत, ते आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, बालमित्रांनो, आता आपण आलोय आपल्या शेवटच्या टप्प्यावर, म्हणजे स्वाध्याय प्रश्न. आज आपण शाब्दिक उदाहरणं शिकलो अतिशय छान पद्धतीनं, हसत खेळत पद्धतीनं. आता आपल्या स्क्रीनच्या समोर बघा काही स्वाध्यायाचे प्रश्न आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. बघा पहिलं गणित तुमच्यासाठी आहे. उमा काकूंनी 5 किलोग्रॅम तूर डाळ 345 रुपयास आणि 20 किलोग्रॅम तांदूळ 779 रुपयास विकत घेतले. तर उमा काकूंनी एकूण किती रुपयाची खरेदी केली? बघा यामध्ये उमा काकूंनी ज्या ज्या गोष्टी घेतल्यात, विकत घेतल्यात, त्या गोष्टींची तुम्ही बरोबर काय करायची आहे? किती रुपयाला घेतली त्याची मांडणी करायची आहे, आणि तुम्ही निश्चितच करणार तुम्ही. आता दुसरं गणित आहे बघा आपल्या स्क्रीनच्या समोर येत आहे. दुसरं गणित आहे स्वाध्यायासाठी. सर्कस पाहण्यासाठी 1310 मुले, 1505 स्त्रिया आणि 790 पुरुष आले होते.
तर सर्कस पाहण्यासाठी एकूण किती जण आले? बघा, हे सुद्धा 3 अंक जरी असले, 3 संख्या जरी असल्या तरी याची बेरीज तुम्हाला करायची आहे आणि बरोबर मांडणीनुसार एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष, लाख यामध्ये आपल्याला करायची आहे. अगदी मजा आली की नाही आपल्या या तासिकेमध्ये? मजेशीर वाटलंय की नाही आपली आजची तासिका? यामध्ये आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने पहिल्यांदा सुरुवातीला राजूची गोष्ट ऐकली, त्यानंतर रुपालीची देखील गोष्ट ऐकली, त्याचं गणित बघितलं की रुपालीने काय काय खरेदी केली, त्यानंतर काही स्वाध्यायाचे प्रश्नसुद्धा आपण घेतलेत, काही सरावासाठी प्रश्न घेतलेत, काही चित्रकथा घेतली आहे आणि अशा पद्धतीने खूप मजा आपला निश्चितच असणार. बघा, अशा पद्धतीने जर गणिताची जर मजा या हसत खेळत गणिताद्वारे जर झाली तर खरोखरच आपल्याला आनंद भेटतो आणि खेळाद्वारे जर गणित झालं निश्चितच आनंद. तर आपल्याला ही तासिका निश्चितच चांगली वाटली असणार, आनंद वाटला असणार. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेच्या वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.